आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या 8व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार। जीडीपी वाढीचा दर 6.3 ते 6.8% राहण्याचा अंदाज। शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला। खाणीतून बाहेर काढलेल्या गाडीत धोडींचा मृतदेह। क्रेनच्या सहाय्याने गाडी बाहेर काढण्यात यश। एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे पुण्यात एका कार्यक्रमात एकत्र। थिएटर्स अकॅडमीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दोन्ही नेत्यांनी केला एकाच गाडीतून प्रवास। परीक्षा केंद्रात बुरखा घालून प्रवेश देऊ नका। नितेश राणेंचं विधान तर तुम्हाला कसंही करून धार्मिक तेढ निर्माण करायचं आहे। जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर। भाजपच्या सदस्य मोहिमेला 19 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ। महाराष्ट्राला 1.5 कोटी सदस्य मोहिमेचं लक्ष्य। कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या कार्यकर्त्यांना सूचना। 2 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे दिल्लीला जाण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकारणावर अमित शहा यांच्यासोबत करणार चर्चा। रायगड नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटणार असल्याची माहिती। फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर तिढा सुटणार। नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांचीच नियुक्ती होणार असल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।